शेतकरी बांधवांनो, आताच राज्यातील कोट्यावधी शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसाभरापासून ज्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते, तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्याचा मार्ग तो मोकळाच झाला आहे। ही अधिकृत बातमी शेतकरी बांधवांनो आताच राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। त्यामुळे राज्यभरातील 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधव असे आहेत जी मागच्या अनेक दिवसांपासून या हप्त्याची प्रतीक्षा करत बसले होते। अशा अनेक शेतकरी बांधवांसाठी आता ही आनंदाची बातमी समोर आली आहे। आताच नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी बांधवांच्या हिताचा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि या निर्णयानुसार शेतकरी बांधवांनो आता फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाच 9वा हप्ता नाही, तर त्याचबरोबर PM किसान योजनेचा 23वा हप्ता सुद्धा एकाच वेळी शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होणार आहे। म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2000 रुपये असे मिळून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती तब्बल 4000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यावर आता जमा होणार आहेत। त्याचबरोबर राज्यातील 35 ते 40 लाख शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ होणार असल्याची मोठी बातमी शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी समोर आली आहे। हा व्हिडिओ शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत बघा, कारण आपण पुढे पाहणार आहोत की पैसे नेमके कधी जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार, तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी काय काय कामे करायची आहेत आणि कर्जमाफीचा देखील लाभ हा नेमके तुम्हाला कसा मिळणार, सगळी माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी एक एक करून सांगणार आहे। मंडळी, सर्वात आधी हे समजून घ्या की हे 4000 रुपये तुमच्या खात्यावरती नेमकी कशी मिळणार। केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात। त्याच धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली, ज्यामध्ये राज्य सरकार सुद्धा दर वर्षाला 6000 रुपये देते। म्हणजे केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे मिळून दर वर्षाला 12000 रुपये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होतात। आतापर्यंत PM किसान योजनेचे 22 हप्ते जमा झाले असून आता 23वा हप्ता शेतकरी बांधवांनो खात्यावरती येणार आहे। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 8 हप्ते जमा झाले असून आता 9वा हप्ता देखील शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती येणार आहे। खरीप हंगाम आता शेतकरी बांधवांनो तोंडावरती आला आहे। शेती मशागतीसाठी, पेरणीसाठी शेतकरी बांधवांना पैशांची नितांत गरज असताना ही 4000 रुपये त्यांच्यासाठी खूप मोठा आधार ठरणार आहेत। आता तुम्हाला सांगतो शेतकरी बांधवांनो सोशल मीडियावरती नेमकी काय चालू आहे ते। सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या देखील फिरत आहेत। कोणी सांगतंय की आज पैसे जमा झाले, तर कोणी सांगतंय काल तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले। प्रत्यक्षामध्ये शेतकरी बांधवांनी जर का बँक खातं तपासलं तर 1 रुपया सुद्धा जमा नसतो। अशा चुकीच्या बातम्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अफवांवरती विश्वास ठेवू नका, अधिकृत बातम्यांवरती माहितीवरतीच लक्ष ठेवा। आता जी माहिती आहे ती सूत्रांमार्फत मिळालेली खरी माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार साधारण 30 मे पासून पैसे जमा होण्याची शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती दाट शक्यता आहे। त्यामुळेच 30 मेच्या आधी शेतकरी बांधवांनो सर्व कामे तुम्ही पूर्ण करून घ्या। आता सांगतो तुम्हाला नेमकी हप्त्याच्या लाभासाठी कोणती 3 कामे पूर्ण करायची आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर ही रक्कम म्हणजे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2 आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2 असे एकूण 4000 रुपये नेमकी ती कोणत्या म्हणजेच की जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहेत। त्यापूर्वी नेमकी कोणते ती 3 कामे आहेत ते जाणून घेऊया। तर पहा, आता ही 3 कामे तुमची पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावर 4000 रुपये जमा होतील, नाहीतर शेतकरी बांधवांनो 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे ही माहिती नीट ऐका। पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे लँड सीडिंग म्हणजेच भूमी अद्यविक नोंद म्हणजेच की अद्यविक असणं। तुमची शेत जमिनीची नोंद 7/12 वरती व्यवस्थित आहे का हे एकदा शेतकरी बांधवांनो नक्की तपासा।
तुमची जर का नोंद पूर्ण नसेल तर हे काम तुम्ही आजच्या आज पूर्ण करा. हे काम जर का तुमचं शेतकरी बांधवांनो पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार बँक खात्याशी लिंक असणं आणि DBT सक्रिय असणं. आता कोणत्याही शासकीय योजनांचे पैसे हे DBTच्या माध्यमातूनच जमा होतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का ते एकदा नक्की तपासा आणि जर का लिंक नसेल तर तातडीने बँकेमध्ये जाऊन हे काम तुम्ही नक्की पूर्ण करून घ्या. तसेच DBT सक्रिय आहे का नाही हे सुद्धा एकदा शेतकरी बांधवांनो नक्की तपासा. DBT सक्रिय नसेल तर ती एकदा सक्रिय नक्की करून घ्या. तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो eKYC पूर्ण असणे. जर तुम्ही अद्याप eKYC केलेली नसेल तर आजच्या आज eKYC पूर्ण करून घ्या. eKYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील शेतकरी बांधवांनो एकदा नक्की लक्षात घ्या. त्याचबरोबर आणखी एक तुमच्याच महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो काम सांगतो ते म्हणजे शेतकरी बांधवांनो फार्मर ID कार्ड. केंद्र सरकारने आता शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर ID कार्ड अनिवार्य केला आहे. जर तुमचा फार्मर ID कार्ड अजूनही तयार झालेला नसेल तर तातडीने फार्मर ID कार्ड काढून घ्या. कारण पुढे चालून शेतकरी बांधवांनो फार्मर ID कार्ड नसेल तर PM किसान योजनेचा लाभ हा मिळणार नाही हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. त्यामुळे हे काम शेतकरी बांधवांनो आत्ताच करा. आता तुम्हाला कामे तर पूर्णपणे शेतकरी बांधवांनो समजलेच असतील, पण आता नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर ही रक्कम जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आता आपण पाहणार आहोत. त्यामुळे आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर आता चला पाहूया सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये जिल्ह्यांची यादी आणि तुमचा जिल्हा येतो की नाही हे एकदा नक्की चेक करा. तर पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूर मधील जर शेतकरी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, नमो PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता चंद्रपूर मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती जिल्हा आहे गोंदिया. गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो जळगाव जालना. जळगाव जालना मधील शेतकरी असाल, जळगाव जालना मध्ये राहून शेती करत असाल, नमो PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो ठाणे धुळे या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नंदूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्ण शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो धाराशिव मधील जर शेतकरी असाल, धाराशिव मध्ये राहून शेती करत असाल, नमो PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोल्हापूर गडचिरोली, कोल्हापूर मधील शेतकरी असाल, गडचिरोली मधील शेतकरी असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, PMच्या 23व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, PM किसान योजनेच्या तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे आणि कोल्हापूर गडचिरोली मधील आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो अहमदनगर अमरावती मधील सुद्धा सर्व